हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आपण हे लोणचं बनवत आहोत, ते 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकेल अशा खास टिप्स आणि ट्रिक्ससह बनवत आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल किती छान आणि टेस्टी. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मसाला आहे तो घरगुती बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी आंबे घेतले आहे. हे आंबे आहेत, हे राजापुरी आंबे घेतले आहेत. बघा अशा प्रकारे कडक घ्यायचे आहेत. आणि मी पूर्ण 1 दिवस ते पाण्यात ठेवले होते, म्हणजे त्याचा जो देठ असतो तो देठ पाण्यात बुडवून ठेवायचा. त्याला चीक असतो तो पूर्ण निघाला पाहिजे. त्यानंतर आपण ते आंबे आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे आपण स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचे आहेत. अजिबात त्याला ओलसरपणा ठेवायचा नाही. जर तुमचे आंबे ओलसर असतील तर तुमचं लोणचं लवकर खराब होईल, बुरशी येईल. त्यानंतर बघा अशा प्रकारे त्याचा देठ काढायचा आहे. बघा पूर्ण पांढरा आहे बघा आपला आंबा, आणि त्याची जी कोय आहे ती पूर्ण परिपक्व झालेली आहे. लोणचं जे आपण साठवणुकीचं लोणचं बनवतो त्यासाठी पूर्ण तयार झालेली कैरीच घ्यायची आहे. बाठा म्हणतात त्याला. हे बघा अशा प्रकारे पूर्ण पांढरा आहे आपला, अजिबात पिकलेला नाही. कच्ची कैरीच घ्यायची आहे. आणि मी फोडून आणलं नाही. काय होतं, आपण त्या लोकांकडूनच फोडून आणलं तर ते तिथे आपल्याला कैरी आहे ती धुता येत नाही. मग तसेच कट केले जातात आणि तसंच लोणचं घातलं जातं. म्हणून मी शक्यतो यावर्षी मी घरीच कट केलं आहे बघा, चाकूच्या साहाय्याने. अशा प्रकारे आपण छोटे छोटे पीसेस केले. तुम्ही छोटे पीसेस केले तर काय होतं, मोठे पीस असले की ते पूर्ण जी फोड असते ती खाल्ली जात नाही, वाया जाते. तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस केले तर ते छोट्या प्रमाणात खाल्ल्या जातं आणि आपलं जे लोणचं आहे ते वाया पण जात नाही. छान अशा छोट्या छोट्या फोडी करून घेत आहे बघा. खूप छान टिप्स आणि ट्रिक्ससह लोणच्याची रेसिपी दाखवत आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे तुमचे आभार मानणे मला खूप छान वाटते. आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बाजूचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. हे बघा अशा प्रकारे मी फोडी करून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण त्या सुकवणार आहोत. पूर्ण 1 दिवस मी असं स्वच्छ कपड्यावर ते पसरून ठेवले आहे, म्हणजे जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकतं. त्याचा ओलसरपणा आहे तो कमी होतो. 1 दिवस म्हणजे पूर्ण 1 दिवस सुकवल्यानंतर आपण ते अशा प्रकारे बघा छान असं पसरून ठेवायचं आहे. लांब लांब फोडी पसरवायच्या आहे. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये घेतलं आहे. लोणचं घालताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरायचं आहे किंवा प्लॅस्टिकचं. ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर मी 1 मोठा चमचा मीठ घातलं आहे आणि 1 पोहे खायचा चमचा हळद घातली आहे. अशा प्रकारे आपण छान असं हलवून घेणार आहोत. टॉस करायचं, म्हणजे त्या फोडी आहेत त्याला जास्त हलवल्या जात नाही. तुम्ही जर चमच्याने हलवलं तर त्या फोडींना चमचा घेऊन ते फोडी आहे त्या मऊ होऊ शकतात. अशा प्रकारे टॉस करून ठेवायचं आहे. तुम्ही जास्त प्रमाणात केलं तरी चालेल, मी थोड्याच प्रमाणात केलं आहे. त्यानंतर आपण झाकण ठेवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा मी त्यामध्ये पाणी साठलं होतं ते आपण काढून घेणार आहोत. चाळणीमध्ये मी निथळायला ठेवलं आहे. रात्री ठेवलं होतं निथळायला. त्याच्यावर आपण कपडा ठेवणार आहोत, म्हणजे त्याला ओलसरपणा राहणार नाही, पूर्ण कोरडं होईल. झाकण ठेवलं तर ते ओलसरपणा निर्माण होतो. त्यानंतर आपण मीठ आहे ते गरम करून घेणार आहोत, कारण मिठाला थोडासा ओलसरपणा असतो. म्हणजे तुमचं जे लोणचं आहे ते 1 वर्ष नाही 2 वर्ष छान टिकेल. आणि आपण ही प्रक्रिया करताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. मी इथे देशी मोहरी घेतली आहे. मोहरीची डाळ मी कधीच वापरत नाही. जी मोहरी असते ती छान मध्यम गॅसवर मी तडतडेपर्यंत भाजून घेते आणि नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर फिरवायची, चालू बंद करून.
म्हणजे छान असं आपलं लोणचं तयार होतं. बाहेरची डाळ असते ती म्हणजे मी तरी वापरत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती वापरू शकता. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर मी 1 चमचा बडीशोप घातली आहे, ती पण आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. आणि जिरे घातले आहेत बघा, ते पण आपण त्यामध्ये भाजून घेणार आहोत. खूप छान चव लागते बडीशेपने. अशा प्रकारे आपण छान मोहरी आहे ती तडतडेपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे तिचा खूप छान असा सुवास येतो आणि जी डाळ आहे ती छान तयार होते आपली घरगुती पद्धतीची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तयार डाळ मटकीची वापरली तरी चालेल. त्यानंतर काढून घेतलं, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे आणि एकदम छोटा चमचा मेथी दाणे घेतले आहेत आणि ते आपण खमंग असे भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल. तुम्ही जर कच्चे घातले तर लोणच्याला थोडासा कडवटपणा येतो. त्यानंतर मी लवंग आणि मिरे घेतले आहेत. 10 ते 12 लवंगा आणि 10 ते 12 मिरे घेतले आहेत. ते पण आपण तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं लोणचं आहे ते खूप छान होतं. थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे तेल गरम करायला ठेवलं. मी इथे मोहरीचं तेल घेतलं आहे, म्हणजे मस्टर्ड ऑइल घेतलं आहे. ते तापलं की नाही पाहण्यासाठी बघा मी मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आणि तेल आहे ते पूर्ण गॅस आपण बंद केला आहे. पूर्ण गार करायचं नाही, मध्यम गार असताना त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हिंग मी घरचं जे खडा हिंग असतं ते फोडून घेतलं आहे मिक्सरला फिरवून. ते आपण जे मीठ आहे त्यातलं मी निम्मंच मीठ घातलं आहे. त्यानंतर आपण मेथी, लवंग आणि मिरे आहे त्याची अशा प्रकारे जाडसर पूड केली आणि ती आपण त्याच तेलामध्ये घालून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. हळद मी अगोदर घातली होती त्यामुळं थोडी घातली. त्यानंतर मी माझा जो घरचं लाल तिखट आहे त्यामध्ये जिरे आणि धणे आहेत ते आपण 2 चमचे घातले आहेत. त्याने खूप छान रंग आणि चव येते. त्यानंतर आपण जी मोहरी बारीक करून घेतली होती जाडसर, ती घालून घेतली आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि आपण ते थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपण दुसऱ्या दिवशी जे आपण फोडी सुकायला निथळायला ठेवलं आहे तेवढं बघा त्यामध्ये पाणी निघलं आहे. त्यामुळं तुमचं लोणचं जास्त दिवस टिकत नाही, म्हणून शक्यतो त्याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं, म्हणजे लोणचं आहे ते मऊ होत नाही. त्यानंतर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये त्या फोडी काढून घेतल्या आहेत आणि जे आपण मसाला तयार केला होता तो आपण त्यामध्ये घालून छान असं हलवून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला तेल कमी घातलं आहे, नंतर मी थोड्या दिवसांनी बरणीत भरल्यानंतर पुन्हा तेल गरम करून थंड करून घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे जास्त तेलाचा वापर केला तरी चालेल. मी इथे 250 ग्राम तेलाचा वापर केला आहे आणि छान असं हलवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे. आणि जेव्हा आपण हलवतो तेव्हा दोन्ही पण भांडं, म्हणजे जे मोठं भांडं आहे ते पण आणि चमचा पूर्ण कोरडा घ्यायचा आहे. जर ओलसरपणा असेल तर तुमच्या लोणच्याला लवकर बुरशी येईल, खराब होईल, म्हणून शक्यतो ती काळजी घ्यायची आहे. लोणचं बनवताना प्रत्येक भांडं आहे ते कोरडं घ्यायचं आहे. हे बघा छान असं आपलं हलवून झालं आहे आणि आपण झाकून ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी मी हे लोणचं बरणीमध्ये भरणार आहे. मी लोणच्याची बरणी आहे ती स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये ठेवली होती. त्यानंतर बघा मी 2 चमचे साखर घालणार आहे. ही स्पेशल ट्रिक आहे. साखरेने जे लोणचं आहे ते मऊ अजिबात पडत नाही, शेवटपर्यंत कडक राहतं. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि मग मला सांगा कसं झालं लोणचं. हे बघा किती छान असं आपलं तेल सुटलं आहे दुसऱ्या दिवशी आपल्या लोणच्याला आणि छान असं हलवून घेणार आहोत. सुटलं की नाही पाणी लोणचं बघून. लोणचं म्हणलं की अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतं. त्यामुळं मैत्रिणींनो अशा प्रकारे अवश्य एकदा लोणचं बनवून बघा. 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकणार ह्याची गॅरंटी आहे. हे बघा किती छान रंग आला आहे, कारण जो माझा लाल तिखट आहे त्यामध्ये
लवंगी मिरची, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची आहे, त्यामुळं त्याला छान रंग आला आहे. त्यानंतर जे राहिलेलं मीठ होतं त्यातलं मी निम्मं मीठ खाली तळाला घातलं आहे, म्हणजे आपलं लोणचं आहे ते टिकणार आहे, त्याला बुरशी लागणार नाही. त्यानंतर आपण बरणीमध्ये आपण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि शक्यतो काचेची बरणी वापरायची. नसेल काचेची तर प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरलं तरी चालेल आणि अशा प्रकारे चमच्याने दाबायचं आहे, म्हणजे त्यामध्ये हवा राहणार नाही. आणि वरनं जे राहिलेलं मीठ आहे ते घालून घ्यायचं आहे. हे बघा किती सुंदर असं आपलं लोणचं तयार झालं आहे. हे तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष छान असं टिकवून खाऊ शकता जेव्हा वाटेल तेव्हा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि हाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. स्वस्थ राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग छान असं लोणच्याची रेसिपी पाहिली आहे, बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. बाय बाय.